तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत बीडमध्ये लढा देणार। बीडमधील हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी हा पुनरुच्चार केलाय। वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत लढा देणार असल्याचं दमानियांनी स्पष्ट केलंय। 22 तारखेला मी कार्यक्रम जो होता ठिय्या आंदोलन करायचा तो तसाच आहे। उद्या सकाळी 5:15 ला मी संभाजीनगरला जाऊन तिथून बीडला पोहोचणार आहे। तर 9:30च्या आसपास मी बीडला जाईन आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराड यांना अटक होईपर्यंत आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत तिथे राहून मी लढणार आहे। कारण कसं झालंय की मी जेव्हापासून आम्ही एक नंबर दिला त्या नंबरवर इतक्या प्रचंड प्रमाणावर आम्हाला व्हिडिओज, फोटोज, रील्स सगळी माहिती जी येते अतिशय धक्कादायक आहे। पंकजा मुंडे इतक्या गप्प काय आहेत? त्या एक मंत्री आहेत बीडच्या। खरं तर एवढं मोठं प्रकरण जर घडलं असेल त्याच्यावर त्यांची रोज प्रतिक्रिया आली पाहिजे। पण आपण बघतोय त्या वाल्मिक कराड विरुद्ध एक चकार शब्द बोलल्या नाहीत किंवा या घटनेविरुद्ध मला वाटतं एक व्हिडिओ सोडून बाकी काही बोलल्या नाहीत। तर कुठेतरी त्यांची ही चुप्पी जी आहे ती बरंच काही बोलून जाते। तर त्यांना रोज जाऊन पत्रकारांनी खरं विचारलं पाहिजे की तुम्ही गप्प का? अजितदादांकडे काही मागणी करणार आहेत का याबाबत, या पूर्ण घटनेबाबत? मी आणि अजितदादांकडे मागणी करणं या जन्मी शक्य नाही आहे। कारण ते किती भ्रष्ट आहेत आणि त्यांनी काय काय केलंय हे सगळं मी अनेक वेळा उघड केलंय। मला असं वाटतं त्यांच्याशी मला बिलकुल काही बोलण्याची गरज नाहीये। माझा जो लढा आहे त्यात गृहमंत्र्यांनी आणि तिथल्या एसपींनी कारवाई करावी आणि न्याय करावा एवढाच आहे। कारण आज देशमुख कुटुंबाला खरंच न्याय मिळण्याची गरज आहे